चला ओपनर्स पाठवा मैदानात लगेचच. हार्डलक राहुल, पंकज, विनोद अँड ऑल टीम अपकमिंग टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट असतील. धन्यवाद दीपवीर बिराडे सर. सामना सध्या आपण पाहतायत, एका बाजूला संघर्ष 11 गव्हाले आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल संदीप 11 डेनोली, आकाश दादा म्हाडसे, त्याचबरोबर अभि सुरोशे, साहिल कोलेकर यांच्या माध्यमातून संदीप 11 डेनोली टीमसाठी भरपूर सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खास करून आपण पाहिलं तर संदीप गोरट यांच्यासाठी भरपूर सारे शुभेच्छा. आकाश दादा म्हाडसे, त्याचबरोबर अभि सुरोशे आणि साहिल कोलेकर यांच्या माध्यमातून या शुभेच्छा येतात, त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. मॅचला सध्या सुरुवात होती. संदीप आणि हरेश ही सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संघर्ष 11 गव्हाले टीमकडनं. बॉलर अमन तयार. 3-2-1 लेट्स प्ले. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये समीर आपल्याला तैनात पाहायला मिळेल. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. स्ट्राईक एंडवरती फेकी थोडी उशिराने दिली आहे फिल्डर समीरने. या दरम्यान या कालावधीमध्ये या 2 धावा अतिशय वेगानं पूर्ण करत असताना संदीप आणि त्याच्या सोबतीला फलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेस संदीप 11 डेनोली संघ बॉलिंग करत होता त्यावेळेस प्रवीणने फार चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आता या मॅचमध्ये बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये सध्या आपण पाहतात संदीप 11 डेनोली संघ करत असताना. फटका यावेळेस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक समीर डाऊन दी बॉल आणि सहज सोपा झेल त्या ठिकाणी आता सोडलाय. संदीप 11 डेनोली संघाच्या फलंदाज हरेशला ह्या मॅचमध्ये जीवदान देत असताना फिल्डर समीरला आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर बराच वेळ होता फिल्डर समीरकडे, परंतु झेल मात्र त्या ठिकाणी सोडलाय. आणि सध्या एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल. 3 या आकड्यावरती 3 धावा सध्या धावफलकावरती. 3 षटकांचा सामना. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या नियमानुसार बॅकफुटवरती जाऊन एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणि आपण जर पाहिलं तर फेकी थोडी खराब आपल्याला पाहायला मिळते. जर ॲक्युरेट फेकी कलेक्शन चांगलं झालं असतं त्यानंतर अमनच्या माध्यमातून यष्ट्या जर त्या ठिकाणी उडवण्यात आल्या असत्या तर नक्कीच त्या ठिकाणी रिस्क ठरू शकली असती फलंदाज संदीपसाठी. परंतु एक धाव, एक रिस्की सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज हरेशच्या माध्यमातून. तर गोलंदाज अमनसाठी उर्वरित चेंडूमध्ये जर विकेट टिपण्यात आली तर चंद्रकांतजी बिराटे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोलंदाज अमनसाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 1 मध्ये. यावेळेस देखील आडवा बॅटना ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. सातत्याने टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय ते चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. आणि या बॉलवरती देखील तसंच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं. 3 षटकांचा सामना आणि पहिलं षटक अप्रतिम टाकले गोलंदाज अमननं. जे पॉवर प्लेचं होतं, ज्या षटकामध्ये धावा येणं फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस शॉर्ट टर्म क्रिकेट आपण म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा खास करून आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार महत्त्वाचं असतं. बॅकफुटवरती आलेत. फटका इथे चांगला आहे. पंच आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉल निघून जाईल डीप पॉइंटला. सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आक्रमण फलंदाज हरेशच्या बॅटमधनं. 4 धावा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज अमनवरती शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं. बॅकफुटवरती गेले
अगदी आपण पाहिलं तर चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर 4 धावा आणि टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती 8 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता षटक क्रमांक 2 मध्ये ऋतिक सध्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. तिन्ही षटकं आपण पाहिलं तर मुख्य मंचाच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळतील. संघर्ष 11 गवळी त्यांच्या विपक्षामध्ये संदीप 11 डेनोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. संघर्ष 11 गवळी संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सज्ज करायचा आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 ला सुरुवात. खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील थोडा खाली राहिलाय. ज्या गोष्टीचा उल्लेख चर्चा सातत्याने आपण करतोय की टप्पा पडल्यानंतर चेंडू जास्त उचली घेत नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडा सबमरीन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऋतिकनं देखील त्याच्या षटकामध्ये आता डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. अमननं पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल षटक त्याचं म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा आपण पाहिलं तर जास्त नाही आहेत या मैदानावरती. आता ऋतिक षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करत असताना फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत आणि चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. 8 या आकड्यावरती हा मोठा धक्का आता लागलाय संदीप 11 डेनोली या टीमला. फलंदाज संदीप बॅक टू दी पवेलियन. आठ या आकड्यावरती पहिला हदरा या ठिकाणी लागत असताना संदीप 11 डेनोली या टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू प्रवीण सध्या एंटर होतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर कॅश प्राइज देखील या ठिकाणी ऑन झालेलं आहे. कैलासवासी रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुन दादा बोंद्रे यांच्या माध्यमातून मेडन ओव्हरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या इनिंगमध्ये. बॅकफुटवरती आलेत. फिल्डरकडनं आता मिस्टेक, चुकीला माफी नाही आहे. फिल्डरला हुलकावणी देऊन बॉल निघून चालला डीप थर्डमॅनला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. अंपायरकडे अपील केलं गेलेलं आहे, परंतु आपण पाहिलं तर चेंडू त्या ठिकाणी यष्ट्यांवरती अगदी त्यांच्या बाजूने ट्रॅव्हल झालेला आहे. मिडन ओव्हरसाठी कैलासवासी रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ श्री अर्जुनदादा बोंद्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं. आणि ज्यानंतर दुसऱ्या डावामध्ये संघर्ष 11 गवळी संघ बॅटिंगसाठी उतरेल त्यावेळेस प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हरेश सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधनं एक चौकार जो सलामीला आला होता. त्यानंतर संदीप बाज आला आणि आता प्रवीण नॉन स्ट्राईक एंडवरती त्याच्या बॅटमधनं देखील एक चौकार आपण पाहिलेला आहे. ऋतिक तयार गोलंदाजी मार्कवरती. ओ खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर बॅट आणि पॅडमधनं बॉल सरळ विकेटकीपर अमनच्या हातामध्ये जात असताना वाईट यॉर्करचा हा प्रयत्न होता आणि तो यशस्वी ठरला. गोलंदाज ऋतिकचा डॉट बॉल. आत्तापर्यंत 5 चेंडू टाकलेत गोलंदाज ऋतिकनं. फक्त त्यानं 5 धावा खर्च केल्यात. पहिला बॉल डॉट, त्यानंतर संदीप गोरेटची विकेट, त्यानंतर फलंदाज प्रवीण शॉ बॅटमधून एक चौकार आपण पाहिला, त्यानंतर सिंगल आणि आणखीन एक डॉट बॉल. अजून एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील सबमरीन राहिलाय, खाली राहिलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 13 या आकड्यावरती 13 धावा धावफलकावरती. चला लगेचच क्षेत्ररक्षण आपण सज्ज करायचं आहे. संघर्ष 11 गवळी संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. रामपष्टन ऑल आर्मी तुम्हाला सूचना असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज करायचं आहे. यानंतर देखील आपण विचार केला तर 2 सामने त्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज करायचं आहे. अंतिम आखेच्या षटकामध्ये गोलंदाज रोशनला तुम्ही सध्या पाहतायत.
अंतिम आणि अखेरचं षटक. पहिल्या षटकामध्ये अमननं चांगली गोलंदाजी केली, 8 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर ऋतिकाला गोलंदाजी मार्कवरती त्याला एक विकेट मिळाली. त्यानंतर त्यानं देखील फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आता अंतिम अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशनला आपण सध्या पाहतायत. अंतिम अखेरच्या षटकाला सुरुवात. बॅकफुटवरती आलेत, फक्त दिशा दिली आहे. गतीचा चांगला उपयोग केला फलंदाज प्रवीणनं. चेंडूला दिली दिशा आणि खराब केली गोलंदाजाची दशा. हात चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जात असताना 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावरती. सध्या फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जो क्षेत्ररक्षक पॉइंटमध्ये होता आता त्याला मात्र डीप स्क्वेअर लेगला तैनात केलेला आहे. बॅकवरती जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एकच सिंगल या चेंडूवरती कंप्लीट होत असताना एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये सकलेंच्या माध्यमातून चौकार, त्यानंतर एक सिंगल. पुन्हा एकदा रोशन तयार. खोलवर टप्प्याचा बॉल, जेलची संधी आहे. अमन आला चेंडूच्या खाली. सेफ फिल्डर आहे संघर्ष 11 गवाली या टीमचा. अप्रतिम झेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय आणि धक्का लागलाय दुसरा या मॅच मध्ये. 18 या आकड्यावरती संदीप 11 डेनोली टीमला. फलंदाज हरेश. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुभाष सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना रोशनला देखील या षटकामध्ये आता सफलता मिळाली. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर एक सिंगल. चौकार ठोकला होता फलंदाज प्रवीणने. त्यानंतर सध्या आपण पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी हरेश बाद झाला. नवीन फलंदाज सुभाष मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील चांगला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक सध्या स्वतःकडे ठेवायचे आता मात्र प्रवीणला आणि नॉ स्ट्राईक एंडवरती फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होईल बाद. 18 या धावसंख्येवरती हा तिसरा धक्का. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दत्ता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रवीण स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली आहे. या मॅच मध्ये 2 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. संघर्ष 11 गवाली संघाचा संघर्ष या पहिल्या डावामध्ये फार चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा फक्त धावफलकावरती लावण्यात आलेल्या आहेत 18. ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगलं कनेक्शन त्या ठिकाणी आता नाही आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम आणि अखेरचा चेंडू या मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहे. 18 धावा आतापर्यंत या ठिकाणी या धावफलकावरती लावण्यात आलेल्या आहेत. कव्हर्स मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्या फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. चुकीला नाहीये माफी. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. डावाचा शेवट केला आता गोड फलंदाज प्रवीणनं. फिल्डर कडनं मिस्टेक मिळतील धावा 4. हा चौकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 22. आय थिंक रामफस्ट होते त्या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून चुकी आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटच्या बॉलवरती आला हा चौकार आणि 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावांचं हे लक्ष 18 बॉलमध्ये आता पार करावा लागेल संघर्ष 11 गवाली टीमला जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर.
जो नियम या ठिकाणी आहे की दुसऱ्या फेरीमध्ये देखील जो संघ जास्त धावसंख्या बनवेल त्या संघाला आपण बाय देणार आहोत. सध्या या पहिल्या इनिंगमध्ये 23 धावा बनवलेल्या आहेत आणि या अगोदरचा जो सामना झाला होता त्यामध्ये आपण पाहिलं तर 16 धावा उच्चांक होता. 15 धावाचा 16 धावांचा टार्गेट होता आणि ते त्या ठिकाणी पार केलं होतं जय हनुमान बांदिवली संघानं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 22 धावा, 23चं टार्गेट. एकंदरीत नियमाप्रमाणे आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला आता डायरेक्ट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल. त्यामुळे टॉससाठी या सचिन 11 जे गावदेव झुगरेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल जय हनुमान बांदिवली. टॉससाठी या दोन्ही टीमचा कॅप्टन जय हनुमान बांदिवली, त्यांच्या विपक्षामध्ये सचिन 11 जे गावदेव झुगरेवाडी टीम. कारण हा सामना आपण जर पाहिला तर या अगोदरच्या मॅचमध्ये फक्त 15 धावा धावफलकावरती होत्या आणि या मॅचमध्ये तब्बल 22 धावा आहेत धावफलकावरती. त्यामुळे या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये त्या संघाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. आणि जय हनुमान बांदिवली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जे गावदेव स्पोर्ट झुगरेवाडी संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ सुरू असलेल्या विजेत्या संघाशी अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. झुगरेवाडी टीमच्या कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जय हनुमान बांदिवली टीमला देखील विनंती असेल आपला देखील कर्णधार पाठवा लगेचच. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर आणि ऋतिक. 23 धावांचं हे लक्ष आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीणला सध्या तुम्ही पाहतायत. वेगवान बॉलर आहे संदीप 11 डेनोली टीमच्या माध्यमातून. जय हनुमान बांदिवली टीम आपल्याला कर्णधार या ठिकाणी लगेचच पाठवायचा आहे. मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात. 23 धावांचं लक्ष. अंपायरकडे स्ट्रॉंग अपील. पहिला चेंडू वेगवान होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. जय हनुमान बांदिवली टीम आपला कॅप्टन या लगेचच दुसऱ्या डावा या ठिकाणी सुरू झालेला आहे. पहिला चेंडू देखील त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जय हनुमान बांदिवली टीम आपला कॅप्टन या. पहिला चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावांचं माफक असं लक्ष. षटकार हॅट्रिकसाठी कैलासवासी रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुनदादा बोंद्रे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी सलग 1000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. समोरच्या दिशेने फोर्स केला. फटका चांगला पाहायला मिळेल. व्ही शेप मध्ये ताकदीचा वापर होता फटक्यामध्ये आणि बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. टॉस त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जय गावदेव स्पोर्ट झुगरेवाडी टीमने टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे. झुगरेवाडी टीमने टॉस जिंकत असताना बॅटिंगचा डिसिजन त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. इन्व्हाइट केलं जय हनुमान बांदिवली टीमला गोलंदाजीसाठी. ऋतिकच्या बॅटमधनं जबरदस्त फटका आपण पाहिला. स्टेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन प्रॉपर नाहीये. फिल्डरकडनं मिस्टेक. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल त्या ठिकाणी समीर करत होते परंतु नकार दिलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असणाऱ्या फलंदाज ऋतिकने एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती. सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो आजच्या रजनीमध्ये अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचेल. त्यामुळे बांदिवली टीम आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. कॅप्टन्स त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना एकत्र येण्यास सूचना देत आहेत. डाऊन दी ग्राउंड. समोर फटका सजवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक हरेश आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.
फेकी थोडी करा, परंतु बॅकअपसाठी संदीप त्या ठिकाणी आलेले आहेत. फक्त एकच सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या एक चौकार ऋतिकच्या पाठमधनं आपण पाहिला. त्यानंतर सिंगल डबलवरती देखील सध्या लक्ष दिलं जात आहे. टीमची टोटल आहे 7. 14 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे आजच्या रजनीमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष 11 गवाली या टीमला. रामदादा पष्टे यांची आर्मी सध्या या दुसऱ्या डावामध्ये आता संघर्ष करत असताना आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत गोलंदाज प्रवीणने आणि 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. फटका फसला, बॉल हवेमध्ये आहे. फील्ड डाऊन दी बॉल, झेलची संधी आहे आणि सहज सोपा सहज झेल त्या ठिकाणी. आता मात्र जमिनीला दान होतोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? झेल त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून राहिला होता. झेल देखील सुटला आणि एक धाव देखील मिळाली आहे. एक धावेला आता या मॅचमध्ये फार महत्व आहे, कारण आपण पाहिलं तर धावा जास्त नाही आहेत धावफलकावरती. फक्त 22 धावा पहिल्या डावामध्ये आल्या होत्या. त्यानंतर 23 एक माफक लक्ष आहे, परंतु ते लक्ष जर कठीण बनवायचं असेल संघर्ष 11 गवाली टीम समोर तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या प्रकारे कॅचेस त्या ठिकाणी टिपावे लागतील संदीप 11 डेनोली टीमला. हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू निघतो. कटरचा वापर केलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सध्या हे धावफलक तिथे आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 8 धावा धावफलकावरती. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचं आहे संदीप 11 डेनोली टीम. आपण पाहिलं तर या मॅचच्या पहिल्या डावामध्ये देखील 8च धावा होत्या धावफलकावरती. पहिलं षटक अमनने टाकलं होतं, त्यामध्ये 8 धावा, त्याला देखील विकेट मिळाली नव्हती. अगदी तशाच प्रकारे सध्या हे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. आता आपण पाहिलं तर हेड टू हेड कंपॅरिझन संघर्ष 11 गवाली संघ दुसऱ्या डावामध्ये 8 या आकड्यावरती आहे. विकेट गमावलेली नाहीये. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच सज्ज करा संदीप 11 डेनोली टीम. वॉर्निंग येते अंपायरच्या माध्यमातून देखील वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यानंतर देखील 2 सामने त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. संदीप 11 डेनोली टीमने देखील पहिल्या डावामध्ये 8 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर आता देखील संघर्ष 11 गवाली टीमने 23 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी पार करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये आता विजयाकरता संघर्ष 11 गवाली या टीमला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मेघराजला सध्या आपण पाहतायत. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या गोलंदाज सज्ज होतो. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. जास्त वेळ आपण घेत आहे संदीप 11 डेनोली टीम. 2 षटक या ठिकाणी आपण 10 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण करायची आहेत, अन्यथा एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. भावेश कोठवले यांच्या माध्यमातून ऋतिक या फलंदाजासाठी प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबरने षटकार हॅट्रिकसाठी कैलासवासी रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुनदादा बोंद्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मेघराज जात होती. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल. अंपायरचा क्विक सिग्नल आला. बीमर. नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डरकडनं मिस्टेक झाले. बॅकअपसाठी दत्ता त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर या बॉलवरती या 2 धावा नो प्लस 2 धावा एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पहिलाच बॉल भीमर, त्यानंतर 2 धावा एकंदरीत 3 धावा. एकही चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत झालेला नाहीये. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल ऋतिकसाठी. 12 बॉल 12ची गरज. रन बॉल इक्वेशन आता या मॅचमध्ये आलेला आहे.
संघर्ष 11 गव्हाली संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये देखील चांगल्या प्रकारचा संघर्ष करत असताना 12 चेंडूमध्ये 12ची गरज. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धीम्या गतीने चेंडू टाकलाय. लाईन या ठिकाणी खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळेल. टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती आता 12 आणि 12 बॉल मध्ये गरज आहे 11 या धावसंख्येची. फ्री हिट कंटिन्यू असेल. फलंदाज ऋतिक साठी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज ऋतिक करेल. प्रत्येक षटकारासाठी भावेश कोठावले यांच्या माध्यमातून 100 रुपये, त्याचबरोबरीने कैलासवासी रुपेश बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुन दादा बोंद्रे यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतण्यात आलेला आहे. ओके, तर टेक्निकल टीमचा या ठिकाणी आता उपयोग. यस, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फ्री हिट कंटिन्यू असेल. षटकारासाठी भावेश कोठावले यांच्या माध्यमातून 100 रुपये, त्याचबरोबरीने कैलासवासी रुपेश दादा बोंद्रे यांच्या स्मरणार्थ अर्जुन बोंद्रे यांच्या माध्यमातून 200 रुपये. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. बक्षिसांची पारितोषिकांची सध्या वर्षाव सुरू आहे. संघर्ष 11 गव्हाली या टीमच्या वरती. फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा संधी होती. फलंदाज ऋतिकला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि मेन अंपायरने सध्या हा डिसिजन आता टेक्निकल टीमकडे सोपवलेला आहे. धावचीसाठी हा रेफल सध्या आपण पाहतोय. OUT फलंदाज होईल बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज समीर त्या ठिकाणी नो स्ट्राईक एंड वरती होईल बाद. चला, नवीन फलंदाज आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. रोशन आलेत नवीन फलंदाज. ऍक्शन रिप्ले सध्या आपण पाहतायत. ज्या वेळेस चेंडू लावण्यात आला त्यावेळेस बॅट हवेमध्ये होती आणि त्यामुळे थर्ड अंपायरचा डिसिजन फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद समीर. एक सिंगल तर नक्की झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर फलंदाज समीर त्या ठिकाणी बाद झालेत. रोशन आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंड वरती ऋतिकला सध्या आपण पाहतायत. फ्रीटचा बॉल होता. फुल टॉस तो मारण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित कनेक्शन झालं नव्हतं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज समीर त्या ठिकाणी बाद झाले. 11 बॉल मध्ये आता 10 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. चला, क्षेत्ररक्षण देखील आपण लगेच सज्ज करा. संदीप 11 डेनोली संघ. चंद्रकांतजी बिराडे यांच्या माध्यमातून ऋतिकच्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बांदिवली टीम, आपण सर्व खेळाडू या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. समोरच्या दिशेने फोर्स केला. सिंगल घेण्याचा प्रयत्न दत्ता त्या ठिकाणी आहे. दत्ताचं क्षेत्ररक्षणाच्या या रजडी मध्ये फार चांगला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक सिंगल. इक्वेशन सध्या आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी संघर्ष 11 गव्हाली या टीमला. बॅकफुटवरती आले. टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा खाली राहिला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सामना आता रन बॉल इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी येऊन ठेपला आहे. सुरुवात या षटकाची थोडी खराब केली होती गोलंदाज मेघराजने आणि सध्या आपण पाहतायत मेघराज कमबॅक करत असताना रोशनच्या समोर हा टाकलाय डॉट बॉल. बिंदी गेंद आपल्याला पाहायला मिळाली. 14 वरती 1 अशी स्कोर कार्डची स्थिती सध्या आपण पाहतायत. 9 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि आपण पाहिलं तर
वाईटच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. सामना अजूनही बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. चांगले चेंडू यानंतर जर टाकले विकेट मिळवल्या तर संदीप 11 डेनोली संघ पुनरागमन या मॅचमध्ये नक्कीच करू शकतो. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जास्त सफल झाले होते फलंदाज त्या ठिकाणी रोशन तुम्ही सध्या पाहतायत. अजून एक डॉट बॉल ॲक्शन रिप्ले सध्या आपण पाहतोय. व थोडा खाली राहिला होता. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आता 8 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन. अशा प्रकारे आपण या मैदानावरती पहिल्या रजनीमध्ये सामने पाहिले होते. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यानंतर बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मच निडेड चौकार. 4 धावा. चौकार आपण पहिला टप्पा घेतल्यानंतर बॉल सरळ निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. आता या मॅचमध्ये इक्वेशन आपण जर पाहिलं तर 7 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. ऋतिकच्या बॅटमधनं आपण आत्तापर्यंत 10 धावा पाहिल्यात. त्याचबरोबर रोशननं 2 डॉट चेंडू खेळल्यानंतर तशा बॅटमधनं धावा आल्या 4. टीमची टोटल आहे 19. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये गरज आहे 4 या धावसंख्येची. मेघराज तयार होतोय षटक क्रमांक 2चा अंतिम बॉल टाकण्यासाठी. फुलटॉस बॉल कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल आणि सामना आता शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलेला आहे ज्या ठिकाणी गरज आहे 6 बॉल आणि 3 धावसंख्येची. लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा संदीप 11 डेनोली संघ. टायमर या ठिकाणी सुरू आहे. 2 षटकं टाकण्यासाठी आपण 10 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी वापरलेला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आपण लगेच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज करायचं आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळेल. सोहमला सध्या तुम्ही पाहता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. संघर्ष 11 गवाले या टीमला आजच्या रजनीमध्ये अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी. यानंतर होणारा सामना जय हनुमान बांदिवली त्यांच्या विपक्षामध्ये सचिन 11 जय गावदेस्फोट जुगरेवाडी टीम. दोन्ही संघ आपण देखील मॅचसाठी तयार राहायचा आहे. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. सोहम अंतिम अखेरच्या आणि निर्णायक या महत्त्वपूर्ण षटकामध्ये हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या आणि अंतिम षटकाला सध्या सुरुवात होतीये. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. हो हलक्या त्याने फक्त डिफेन्स केलाय. चांगलं क्रिकेट सध्या फलंदाज त्या ठिकाणी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त एकच सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या आपण पाहिलं तर सिंगल डबलनं देखील विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केलं जाऊ शकतं हेच दाखवत असताना फलंदाज रोशन 3 धावांची गरज होती. आता मात्र एक सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये आता विजयासाठी संघर्ष 11 गवाली टीमला. ऑन साईडला फटका चांगला सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल केला जाईल का. क्षेत्ररक्षकांना फंबल आणि या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि हा सामना जिंकलाय संघर्ष 11 गवाली या टीमने. आणि आजच्या अंतिम सामन्यामध्ये सध्या प्रवेश मिळवत असताना संघर्ष 11 गवाली टीम. मॅन ऑफ द मॅच या वैयक्तिक पुरस्काराकडे सध्या आपण जातोय. पारितोषिकाकडे सध्या आपण जातोय आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये ठरला आहे अष्टपैलू खेळाडू संघर्ष 11 गवाली संघाचा ऋतिक ज्याने षटक क्रमांक 2 टाकलं. 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 7 बॉलमध्ये धावा त्या ठिकाणी बनवल्या. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण आपण विचार केला तर 12 धावा. मॅन ऑफ द मॅच